मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार। बघा मित्रांनो, शासनाने तुटपुंज्या मानधनावर का असेना परंतु आपल्याला कुठेतरी रोजगार दिला, परंतु मित्रांनो गेल्या 2.5 ते 3 महिन्यापासून आपल्याला विद्यावेतन अथवा पगार मिळालेला नाही। तेव्हा मित्रांनो नेमकं भागवायचं कसं हा मोठा प्रश्न आपल्या समोर पडला। शिवाय येण्या जाण्याचा खर्च, शिवाय पूर्ण वेळ काम करीत असल्या कारणाने बाहेर कुठेतरी आपल्याला रोजगार देखील करता येत नाही। म्हणून मित्रांनो या ठिकाणी बिनपगारी फुल अधिकारी असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे मित्रांनो। तेव्हा मित्रांनो आपल्या पगाराची माहिती कुठे मिळेल यासाठी मी आपल्या स्वतःची जी वेबसाईट आहे रोजगार.महास्वयं या वेबसाईट या ठिकाणी गुगल क्रोमवर ओपन केली। खाली महास्वयं लिंकवर टच केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय हे आपलं होम पेज ओपन झालं मित्रांनो। त्या ठिकाणी सर्वात खाली या ठिकाणी आपल्याला मित्रांनो कस्टमर हेल्पलाइन नंबर दिलेला आहे। या हेल्पलाइन नंबरवर मी कॉन्टॅक्ट केला असता त्यांनी माझी पूर्ण माहिती घेतली, कोणत्या जिल्ह्यात काम करतात याची सर्व माहिती घेतली व सर्वात शेवटी त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या विद्यावेतन अथवा पगारासाठी आपल्या जिल्ह्याचं स्किल डेव्हलपमेंट ऑफिसशी संपर्क साधा, त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। तेव्हा मित्रांनो मी याच होम पेजवर खाली आपली कार्यालय या लिंकवर या ठिकाणी टच केला असता या ठिकाणी अशा प्रकारे होम पेज ओपन झाले मित्रांनो। आपली कार्यालयामध्ये खाली या ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्याची माहिती मिळवण्यासाठी लिंक ओपन करू शकतो। या ठिकाणी मी माहितीसाठी माझा जिल्हा ओपन केला असता खाली मला या ठिकाणी पूर्ण माहिती मिळाली मित्रांनो। तसेच या ठिकाणी आपला संपर्कासाठी फोन नंबर सुद्धा दिलेला आहे। या फोन नंबरवर आपण त्या ठिकाणी आपला पगार विद्यावेतन विषयी माहिती विचारू शकतो मित्रांनो। मी या ठिकाणी 3 वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी रिंग जात होती परंतु कोणीही उचलत नव्हतं। तेव्हा आपण आपल्या जिल्ह्याची पगार झाला किंवा नाही किंवा केव्हा होणार याविषयी माहिती मिळवायची असेल तर आपल्या जिल्ह्याची फोन नंबर त्या ठिकाणी मिळवा व त्या ठिकाणी आपला पगार नेमका केव्हा होईल याविषयी माहिती घ्या। धन्यवाद मित्रांनो।